मित्रांनो, या भागामध्ये आपण मराठी शुद्धलेखन नियम प्रकरण 1 अनुस्वार त्याचा भाग 1.2 आणि अनुस्वार या बाबतीतला नियम 3 याची माहिती घेणार आहोत. तर या माहितीला मी सुरुवात करतो. नियम 3. नामांच्या व सर्वनामांच्या अनेक वचनी सामान्य रूपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ, लोकांना, मुलांनी, तुम्हास, लोकांसमोर आणि घरांपुढे. नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला सामान्य रूप असे म्हणतात. उदाहरणार्थ, पत्र. पत्र या शब्दाला तृतीय विभक्तीचा प्रत्यय लावल्यास पत्राने असे रूप होते. यामध्ये पत्रा हे सामान्य रूप आहे. या नियमानुसार नामाच्या व सर्वनामाच्या अनेक वचनातील सामान्य रूपांवर विभक्ती प्रत्यय लावताना किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावयाचा असतो. उदाहरणार्थ, आदेशांत. विभागांकडून, सदस्यांच्या, पुस्तकांवर, सूचनांची, त्यांच्याकडून यासारख्या शब्दांच्या बाबतीत अनुस्वार देणे आवश्यक आहे. शब्दाच्या एकवचनी सामान्य रूपावर अनुस्वार देऊ नये. अनेक वचनी सामान्य रूपावर अनुस्वार दिल्यानेच एक वचन व अनेक वचन यातील भेद स्पष्ट होतो. जसे की घरातील एक वचन, घरांतील अनेक वचन, पुस्तकाचा एक वचन, पुस्तकांचा अनेक वचन, त्याच्याकडून एक वचन, त्यांच्याकडून अनेक वचन हे या उदाहरणांवरून दिसून येईल. आदरार्थी बहुवचनाचे वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे. उदाहरणार्थ, राज्यपालांचे, अभिभाषण, मुख्यमंत्र्यांचा दौरा, तुम्हाला आणि आपणास. धन्यवाद. मित्रांनो, आपणास ही माहिती, हे सादरीकरण आवडलं असेल तर या चॅनलला आपण नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर भागांचा आपणास आनंद घेता येईल, त्याची माहिती घेता येईल. धन्यवाद.